काय निवेदन ते सांगा मला जरा. माननीय कणखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना परवा मी शहरात ज्या पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार चालली आहे आणि त्यामुळेच या शहराला परत एक सौंदर्यीकरण पूर्वत व्हावं आणि जे रस्ते सर्व्हिस रोड अतिक्रमित धारकांनी बाधित केले होते त्या सर्व्हिस रोडला परत पूर्वत करावं आणि पुनर्वसन खऱ्या अर्थानं रोडचं व्हावं या दृष्टिकोनातून जो निधी तरतुदीमध्ये नव्हता त्या निधीची मागणी मी स्वतंत्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना केली. किती पैसे देण्याचा वचन केलं? मी तरी 500 कोटींची मागणी या शहरासाठी केली. शेवटी अतिक्रमण जरी हटवलं, जर जो अतिक्रमातला माती आहे ती जर उचलली नाही गेली तर परत या शहराचं विद्रुपीकरण वाढेल आणि त्यामुळे ते ताबडतोब काम व्हावं म्हणून त्यापुरते तरी किमान हे सर्व पूर्वत व्हावं या दृष्टिकोनातून 500 कोटीचं आहे, परंतु जास्तच निधी माननीय मुख्यमंत्री देतील. म्हणजे मनपाकडे मलबा उचलायला पण पैसे नाहीत. मी रस्त्यांच्या मागणीसाठी हे मागितलं. शेवटी प्रत्येक गोष्टीला पैसा लागतोच, तो मलबा उचलणं असो किंवा रस्त्याचं पुनर्वसन असो, ते करण्यासाठी पैसा लागतोच आणि त्यामुळं महानगरपालिकेला हा स्वतंत्र निधी मिळावा ही भूमिका डोक्यात ठेवून ही निधीची मागणी केली. अनेक लोक रडायला लागले तुमच्या अतिक्रमण मोहिमेमुळे. शेवटी अंगावर कोणीतरी घेतलं पाहिजे होतं. 50 वर्षानंतरची ही मोहीम आहे. प्रत्येकजण म्हणत होतं आम्ही करू, परंतु खैरनारानंतर सगळ्यात विक्रमी काम या छत्रपती संभाजीनगरमध्ये होतं आहे आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांचं खूप मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागतही करतो की त्यांनी या शहराला सौंदर्यीकरण दिलं, पूर्वत केलं. कारण आपल्याकडं 55,000 कोटीचे उद्योग येत आहे, म्हणजे ते त्याच्यापुढं जाणार आहे आणि त्यामुळं परत हे उद्योग वापस जाऊ नये आणि या शहराचं सौंदर्यीकरण दिसण्यात यावं, इथं उद्योगधंदे परदेशी गुंतवणूक जास्तीत जास्त व्हावी ही भूमिका आहे याच्यामुळं. आणि इथं जे सर्वात जास्त अतिक्रमण कोणते हटवले? जे अवैध धंदे करत होते, जे रस्त्यावर बसून MIDCचे रोड जप्त केले होते, PWDचे सर्व्हिस रोड जप्त केले होते आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं अवैध धंदे चालवत होते, अशा लोकांना पहिला चोप द्यायचं ठरवलेलं होतं आणि त्यामुळे तो चोप देण्याचं काम केलं. कोणत्याच गरिबाचं अपराधाच्या दुकाना पाडा पण निरापराधांच्या घराला हात लावू नका ही भूमिका आहे आणि त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून काम केलं. ठीक आहे, धन्यवाद.